नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय आहे व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन. या विषयातील प्रकरण नंबर 1, व्यवसाय स्वरूप आणि व्यक्ती, या प्रकरणातील विविध मुद्द्यांचा अभ्यास आपण आतापर्यंत करत आलो आहोत. आणि या प्रकरणातील शेवटच्या टप्प्यात आपण आता आहोत. यामध्ये व्यवसायासाठी मानवी कृती कशा रीतीने आवश्यक आहे. त्या मानवी कृतीचे 2 प्रकार, आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती. आर्थिक कृती म्हणजे काय, आर्थिकेतर कृती म्हणजे काय. आर्थिक कृतीमधील व्यवसाय, पेशा, नोकरी. व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची वैशिष्ट्ये. पेशा म्हणजे काय, पेशाची वैशिष्ट्ये. नोकरी म्हणजे काय, नोकरीची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे व्यवसायाची उद्दिष्टे, आर्थिक उद्दिष्टे, सामाजिक उद्दिष्टे. त्याचप्रमाणे व्यवसायातील नफ्याची भूमिका, व्यवसायाचे वर्गीकरण. व्यवसायाच्या वर्गीकरणामध्ये मुख्यतः व्यवसायाचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. पहिला म्हणजे उद्योग, दुसरं म्हणजे वाणिज्य. पहिल्या गटातलं उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे प्रकार, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग. प्राथमिक उद्योगामधील जे काही उद्योगांचे प्रकार आहेत, कृषी उद्योग, निष्कर्षक उद्योग. नंतर दुय्यम उद्योगामधील जे काही बांधकाम उद्योग आणि सेवा उद्योग, या तिघही उद्योगांच्या प्रकारांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आणि व्यवसायाच्या वर्गीकरणातील दुसरा मुख्य गट आहे, म्हणजे दुसरा जो गटात वर्गीकरण केलेला आहे ते म्हणजे वाणिज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य या संकल्पनेविषयीची आणि वाणिज्यातील जे काही प्रकार आहेत, व्यापार, या संबंधीचा अभ्यास आज आपण करणार आहोत. प्रथमतः वाणिज्य म्हणजे काय. व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा असा एक घटक आहे की जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण करतो. व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा असा एक घटक आहे की जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण करतो. यामध्ये वस्तूंचे वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरविता येतात. यामध्ये वस्तूंचे वितरण हे सुलभपणे व अविरतपणे पुरविता येतात. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करते. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य हे काम करते. पैसा व पैशाचे मूल्य किंवा त्यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. पैसा व पैशाचे मूल्य किंवा यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. वाणिज्याचे 2 प्रकार पडतात, व्यापार
व व्यापाराची अनुषंगिक साधने. प्रथमतः व्यापार म्हणजे काय, त्या व्यापाराविषयीची माहिती आपण घेऊया. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार केला जातो. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो. उत्पादक व ग्राहक यांच्यातील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे. म्हणजे उत्पादक व ग्राहक यांच्यातील संबंध साधणारा व्यापारी हा दुवा आहे. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केला जातो. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात. जे काही ग्राहक आहेत, ग्राहक कसे आहे, सर्वत्र इतरत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. व्यापारामुळे वस्तू व सेवांचे मालकी हस्तांतरण केले जाते. व्यापारामुळे वस्तू व सेवांचे मालकी हस्तांतरण केले जाते. या व्यापारांचे वर्गीकरण आपल्याला दिलेले आहे. मुख्यतः व्यापारांचं वर्गीकरण हे 2 गटात केलं जातं. पहिला अंतर्गत व्यापार आणि दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार. प्रथमतः अंतर्गत व्यापार म्हणजे काय ते बघूया. अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी व विक्री देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत केली जाते. अंतर्गत व्यापारामध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत केली जाते. या व्यापारासाठी देशी चलन वापरले जाते. म्हणजे या व्यापारासाठी त्या देशातील चलन हे वापरले जाते. अंतर्गत व्यापारात पुढील प्रकारांचा समावेश होतो. जी काही अंतर्गत व्यापार आहे त्या अंतर्गत व्यापारामध्ये पुढील प्रकारचा समावेश होतो. 2 प्रकार आहेत, एक घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. पहिलं घाऊक व्यापार बघूया. घाऊक व्यापारात वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. घाऊक व्यापारामध्ये वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणात विक्री करतो. घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणात विक्री करतो. घाऊक व्यापार हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा आहे. घाऊक व्यापार हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा आहे. दुसरा जो प्रकार आहे अंतर्गत व्यापाराचा तो म्हणजे किरकोळ व्यापार. जो व्यापारी घाऊक व्यापाराकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करतो. जो व्यापारी घाऊक व्यापाराकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो. अंतिम ग्राहकास लहान प्रमाणावर विक्री करतो त्यास किरकोळ व्यापारी असे म्हणतात. म्हणजे जो व्यापारी घाऊक व्यापाराकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करतो, अंतिम ग्राहकास लहान प्रमाणावर विक्री करतो त्यास किरकोळ व्यापारी
असे म्हणतात. किरकोळ व्यापारी, उत्पादक व उपभोक्ता यातील दुवा आहे. जे किरकोळ व्यापारी, उत्पादक, उपभोक्ता म्हणजे ग्राहक यातील दुवा आहे. व्यापाराचा मुख्यतः जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीची माहिती जाणून घेऊया. 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असे म्हणतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात परकीय किंवा विदेशी व्यापाराचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारात परकीय किंवा विदेशी व्यापाराचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते. म्हणजे हे जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण 3 गटात आहेत. एक आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. मुख्यतः आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापारात आपण विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणत असतो. मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात असे वर्गीकरण केलेले आहेत. प्रथमतः आयात म्हणजे काय, जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार म्हणतात. जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार म्हणतात. मग या उलट निर्यात व्यापार. मग निर्यात व्यापार म्हणजे काय, जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात. म्हणजे जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात. आणि तिसरं म्हणजे पुनर्निर्यात. पुनर्निर्यात म्हणजे आयात व निर्यात एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात होय. म्हणजे आयात व निर्यातचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात होय. यामध्ये एका देशातून आयात केलेला माल दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. यामध्ये एका देशातून आयात केलेला माल दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. मग हा जो काही आयात केलेला माल आहे, हा आयात केलेला माल जसाचा तसा दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. नाहीतर आयात केलेल्या मालावर प्रक्रिया करून तो दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. याला आपण पुनर्निर्यात असे म्हणतो. उदाहरण द्यायचं आलं तर भारतीय विक्रेते जपानकडून माल घेतात आणि आफ्रिकेला पुनर्निर्यात करतात. भारतीय विक्रेते जपानकडून माल घेतात आणि आफ्रिकेला तो पुनर्निर्यात करतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य म्हणजे काय, जे काही वाणिज्याचे 2 प्रकार आहेत, व्यापार व व्यापारिक अनुषंगिक साधने, त्यातील व्यापार म्हणजे काय, जे काही व्यापाराचे वर्गीकरण केले जाते, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापारामध्ये घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार म्हणजे काय, आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार या संबंधीची माहिती आज आपण मिळवलेली आहे. धन्यवाद.